माणूस आपण आपल्या डोळ्याने पाहतो, पण आपण आपल्या गाडीतून उतरत सुद्धा नाही. कर्मठ माणसाप्रमाणे, निर्दयी माणसाप्रमाणे तसंच निघून जातो. अरे त्याला पाहत सुद्धा नाही आपण, मग त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात दया निर्माण होण्याचा विषयच कुठं राहतो? मग देव कुठे आहे? जाणण्याची तहान जाणण्यात देव आहे, भुकेल्याची भूक जाणण्यात देव आहे. अरे एखाद्या आंधळ्याचे डोळे होण्यात देव आहे, एखाद्या पांगळ्याचा पाय होण्यात देव आहे, एखाद्या मुख्याची वाचा होण्यात देव आहे. हे सगळे कर्म ज्यांच्यात पाहायला मिळाले ते फक्त आणि फक्त माझे बाळूमामा होते रे, बाळूमामा होते. त्यावेळेस रानातली पिकं जळायला लागली, गोठ्यामध्ये बांधलेली त्या ठिकाणी जनावर हंबरायला लागली, दारामध्ये गोठ्यामध्ये बांधलेल्या जनावरांना पाणी प्यायला मिळेना, घराच्या पुढे असणाऱ्या झाडांवर घरटे आहेत, त्या घरट्यातल्या पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला. तडपलेल्या, व्याकुळ झालेल्या, तहानलेल्या, भुकेलेल्या लोकांनी बाळू मामांच्या जवळ जावं आणि साष्टांग प्रणिपात घालावा, दंडवत घालावा, सांगाव मामा मामा प्यायला पाणी मिळालं, रानातली पिकं जळायला लागली मामा, जर रानातली पिकं जळाली तर उपासमार होईल मामा, घरातली लेकर बाळ मरून पडतील मामा. त्यावेळेस मामांच्या अंतःकरणात दया जागी. आणि एक गोष्ट कधी विसरू नका, समोरच्याचं दुःख पाहून ज्यावेळेस आपल्या जागी होते त्यावेळेस आपल्या पाठीवर मारणारा जगाचा मायबाप कुणाच्या का होईना रूपात आपल्या जवळ येऊन उभा राहिल्याशिवाय तो देव वस्ती करून राहतो, वस्ती करून राहतो. कितीही दुःख असू द्या शांतीनं सहन करा. आणि जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे, माई बापा हो देव तिथंच आहे. दया क्षमा शांती देते बघता काय एकदा टाळ्या वाजवा की. जिथं अमोल महाराज आहेत तिथं काही कमी नसतं. जिथं अमोल महाराज आहेत तिथं दुसरा कोणताच गायक काहीच करीत नाहीत, कारण करे हे आहेत. अमोल महाराज करे. वा. दया, क्षमा, शांती तेथे महाराज एक काना फक्त बाजूला काढायचा, एक काना बाजूला काढा. तेथे देवाची वसती, देवाची वसती. देव तिथंच आहे. कुठं? जिथं दया आहे तिथं देव आहे. अपराधाला क्षमा करण्याची वृत्ती जिथं आहे तिथं देव आहे. आणि डोंगरा एवढं दुःख अंगावर कोसळलं तरी सहन करण्याची शीलता जिथं आहे तिथं देव आहे राजा. हे मामांच्या अंतःकरणामध्ये होत. लोकांनी यावा जवळ आणि सांगा. त्यावेळेस मामांनी असं पतंगात उभा राहावा आणि आकाशाकडे पाहावा. काय रुबाबच वेगळा होता, रुबाबच वेगळा होता. कपाळ भंडारी भरलेला असायचं, खांद्यावर नेहमी कांबाळ असायची आणि हातात नेहमी
काठी असायची.